ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 18 मोक्ष संन्यास योग भाग 1 ओव्या 1 ते 134. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निष्कळ स्फुरद मंद आनंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस. जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदुन्मीलना वीरल केली प्रिय. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापह. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्याक कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररो अणावनी. हे काय एकैक ऐसैसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानणाईही. परिमर्यादेचा सागरू हातवची तया डगरू जवन देखे सुधा करू उदया आला. सोमकांतून निज निर्झरी चंद्र अर्घ्यादिक न करी ते तोची अवधारी करवी कीजी. नेणो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तै तयाही जोगे धरणे नोहे. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवन काजळे शिवतले लवण आंग भुले. तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा. मज तू वाजी केले तैसे माझे मी पण धाडून देशे स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे. ना एरवी तरी आठवी राहो निस्तुती जै करावी तै गुणागुणिया धरावी सरोभरी की. तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी सांदिता चांग की तैसेची भले. आणि तू बापू तुची माय ही बोली ना स्तुती होय डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे. जी झाले नि पायिके आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काही वानू. तरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा आतुल तू बाहेरा घापतासी. म्हणून साचा तुझ लागे स्तुतीने दखे जी जगी मौना वाचून लेणे अंगी सुसी नामा. स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तरी जिंतले जैसे भुली पिसे आलापू घाली तैसे वानू ते माऊली उपसा हे तू. आता गीतार्थाची मुक्त मुदी लावी माझी वाग्वृद्धी जे माने हे सभासदी सज्जनाचा. येथ म्हणितले श्रीनिवृत्ती नको हे पुढत पुढती परिसी लोहा घृष्टी किती वेळोवेळा की जेगा. तब बिन विज्ञान देवो म्हणे हो काजी पसाओ तरी अवधान देतू देवो ग्रंथाचा. जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो.
लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेची तिये तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीता गमोहा मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रासादा नो हे कळसा परते काही प्रासादी काम नाही हे सांगत असे गीताही संपलेपणे व्यासू सहजे सूत्री बळी तेणे निगम रत्नाचळी उपनिषदर्थाची माळी माझी खांडिली तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आडवू निघाला जो अपारू ते महाभारत प्राकारू भोवता केला माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडूनी चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी निवृत्ती सूत्र सोडणीया सर्व शास्त्रार्थ पुरवणीया आवो साधिला मांडणीया मोक्ष रेखेचा ऐसे करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळली या पुरा प्रासादू जाहला उपरी 16वा अध्यावो तो ग्रीवे घंटेचा आवो सप्तदशू तोची ठावो पडघाणीये तयाही वरी अष्टादशू तो अपैसा मांडला कळसू उपरी गीता दिकी व्यासू ध्वजे लागला म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयाही पुरे दावित आहे आपुला अंगी झालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता ऐसा व्यासे विंदाणीये गीता प्रासादू सोडणीये आणूनी राखिले प्राणीये नाना परी एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया एक ते श्रवण मिशे छाया सेविती ययाची एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा देऊनी रिघती गाभारा अर्थज्ञानाचा ते निज बोधे उरा उरी भेटती आत्मया श्रीहरी परिमोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एक पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षूची लाभे ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू विशदू म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळीक दावी होऊन एक पाणीपणे न मोडिता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे परिसिनाने लेवे जैसे चंद्री नाही तैसी सिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय भेदे गमे कीर परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी मोतीये मिळोनी बहुवे एका वळीचा पाडू आहे परिशोभे रूप होये एकची तेथ फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुली न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे 700 श्लोक अध्याय 18 लेख परिदेवो बोलिले एक जे दुजे नाही आणि म्याहीन सांडूनी ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेणे निर्वाहे निरूपण ऐका तरी 17वा अध्यावो पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी कर्मे कीजती तितुकी असंते होती हा ऐकोनी देवाचा बोलू
अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू, ठेविला देखो. तो अज्ञानांधू तव बापुडा, ईश्वरूची न देखे एवढा, तेथ नाम एक पुढा, का सुझे तया. आणि रजत मे दोन्ही, गेली या वीण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी, ब्रह्माची ये. मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, सांडी पडे खेळणे, नागिणीचे ते. तैसी कर्मे दुवाडे, तया जन्मांतराची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. ना विपाये हे उजू होये, तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे, एरवी येण्याची जाये निरयालया. कर्मी हा ठावोवरी, आहाती बहुवा अवसरी, आता कर्मठा कैवारी, मोक्षाची हे. तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू, आदरी जो अव्यंगू, संन्यासू तो. कर्म बाधेची कही, जेथ भयाची गोष्टी नाही, ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. ज्ञानीचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र, तंतू जे का. ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्ठूनी सुटो जग, तरी हेची आता चांग, व्यक्त पुसो. ऐसे म्हणोनी पार्थे, त्याग संन्यास व्यवस्थे, रूप होवा वया जेथे, प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोली, श्रीकृष्णे जे चावळिली, तया व्यक्ती झाली अष्टादशा. एवं जन्य जनक भावे, अध्यावो अध्यायाते प्रसवे, आता ऐका बरवे, पुसिले ते. तरी पंडू कुमरे तेणे, देवाचे सरते बोलणे, जाणोनी अंतःकरणे, काणी घेतली. एरवी तत्वविषयी भला, तो निश्चितू असे कीर जाहला, परिदेवो राहे उगला, ते साहवेना. वत्स धालया ही वरी, धेनून वचावी दुरी, अनन्य प्रीतीची परी, ऐसीच आहे. तेणे काजे विणही बोलावे, ते देखिले तरी पाहावे, भोगिता चाड दुणावे, पडियंत या ठाई. ऐसी प्रेमाची हे जाती, पार्थ तवतेची मूर्ती, मनोनी करू लाहे खंती, उगेपणाची. आणि संवादाचे निमिषे, जे अव्यवहारी वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे, आरिसा रूप. मग संवादू तोही पारुखे, तरी भोगणे भोगिता थोके, हे का साहा वेल सुखे, लाचावले या. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊ निमिस, परतविलेची दुस, गीतेचे ते. 18वा अध्यावो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे, जै वासरूची गाय दुहे, तै वेळू कायसा. तैसी संपता अवसरी, गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी, संवादू काही. परी हे असो ऐसे, अर्जुने पुसिजत असे, म्हणे विनंती विश्वेशे, अवधारी जो. श्लोक पहिला. अर्जुन उवाच. संन्यासस्य महाबाहो, तत्त्वमिच्छामि वेदितुम्, त्यागस्य च ऋषिकेश, पृथक् केशि निषूदन. हा जी संन्यासू आणि त्यागू, या दोही एक अर्थी लागू, जैसा संघातू आणि संगू, सांगातेची बोले. त्यागे तैसा संन्यासे, त्यागूची बोली जतू असे, आमचे नितव मानसे, जाणीते हेची. ना काही आथी अर्थ भेदू, तो देव करो तू विशदू, येथ म्हणे मुकुंदू, भिन्नची पै. एरवी अर्जुना तुझा मनी, त्याग संन्यास दोन्ही, एकार्थ गमले हे मानी, मीही साच.
इही दोही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी परिकारण येथ भेदी ये तुलेची जे निपटूनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे आणि फल मात्र का त्यजिजे तो त्यागूगा तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा तरी आपैसी दांगी डोंगर झाडाली विती असार तैसे लांबे राजागर नुठिती ते न पेरिता सैंध तृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गा राबावणे जया परी कागा अंग जाहले सहजे परिलेणे उद्यमे कीजे नदी आपैसी आपादिजे विहिरी जेवी तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परी न कामिता कामिक न निफजे जे. श्लोक दुसरा. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. कामनेचेची दळवाडे जे उभारा वया घडे अश्वमेधाधिक पुढे यागजेथ. वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. काल लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे वोसंडीना. का काम नाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी आगी मानून राखोंडी चेपिला पोळी. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु एथ. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गा असे ते त्यजिजे विष जैसे वोकुनिया. मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐसिया भंगी बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा. हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे धनत्यागे दवडणे भय जैसे. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. अथवा अतिथी हन पावे ऐसैसे पडे जे करावे ते ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन देहा शृंगारी यौवन दशा जैसी. का सोमकांतू सोमे पघळे सूर्ये फाकती कमळे एथ असे तेची पाल्हाळे आनन ये. तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम एथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होये. आणि सायं प्रातर मध्यान्नी जे करणे तेही प्रतिदिनी परी दृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. का नापादिता गती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. वासूने दिता जैसे चंदनी सौगंध्य असे अधिकाराचे तैसे रूपची ते. नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणोनी म्हणो पाहती एक वांझया ते. परिभोजनी जैसे होये
तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. कीड आगिठा पडे, तरी मळू तुटे वाणी चढे, या कर्मात या सांगडे फळ जाणावे. जे प्रत्यवायत वगळे, स्वाधिकार बहुवे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. येवडे वरी ढिसाळ, नित्य नैमित्तिकी आहे फळ, परिते त्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी, तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावीत माधवी सोडू निघाली. तैसी नोलांडिता रेखा, चित्त दिजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा कीजे अशेखा वाताचे वाणी. यया कर्म फळ त्यागाते, त्यागू म्हणती पै जाणते, एवं संन्यास त्याग तूते परिसविले. हा संन्यासू जै संभवे, तै काम्य बाधू न पावे, निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. आणि नित्याधिक जे असे, ते येणे फळ त्यागे नसे, शिर लोटलिया जैसे येर अंग. मग सस्य फळ पाकात, तैसे निमालिया कर्मजात, आत्मज्ञान गिवसित अपैसे ये. ऐसिया निगुती दोनी, त्याग संन्यास अनुष्ठानी, पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. ना तरी हे निगुती चुके, मग त्यागू कीजे हात तुके, तै काही न त्यजे अधिके गोवीची पडे. जे औषध व्याधी अनोळख, ते घेतलिया परते विख, का अन्न न मानिता भूक न मारी काही. म्हणून त्याज्य जे नोहे, तेथ त्यागाते न सुवावे, त्याज्या लागी नोहावे लोभापर. चुकलिया त्यागाचे वेझे, केला सर्व त्यागुही होय बोझे, नेदखती सर्वत्र झुंजे वीतरागते.